ये जा. पैसे दे की मग. पैसे आहेत माझ्याकडे. हा एवढं नाही तर तुझ्याकडे. तू कुठे देतेस मला पैसे? रुपये 2 रुपये नाही तुझ्याजवळ. रुपये 2 रुपये येते का? खायला भेटत नाही आणि अगरबत्ती कुठून आणू? त्याच्यापाशी आहे का बघ की बैलापाशी त्या. तो द्यायचा आहे मला. मला होऊन भावचळ रासात झोप नाही बाई काय सांगू तुला. आणि मी बी आता काय करणार आहे माहितीये का. त्या दिवशी मला काय म्हणतोय आय लव्ह यू टू. आता गावातली 4 माणसं आणणार आहे गोळा करून चांगली चांगली आणि विचारणार आहे आय लव्ह यू. ती एक खरं आहे बाई. तू पुरी म्हणते त्या पोरं म्हणते ती पण तू काय आहे ही 4 माणसासनी बोलवून त्यासनी विचारणार आहे की काय आहे म्हणून. ए आत्ते ते असतंय तसलं. तुला नाही कळायचं त्यातलं. गप्पच बस. अजून मला ओळखली नाहीस रानूबाई. टून बोन काय आहे ग. बरं राहू दे बाई. पैसे दे मला. जाऊ दे. हा जा बाई देव पुजायला आलोय. गाण बोलायला लावू नको. हा आणि त्याला फोड उठला त्याला बाई सांग खरंच बोलते. गुल्लू 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 करायला लागले रात्री आणि तिला की कुठं भेटूया असं म्हणायला लागलोय की अगं. आता पैसे दे की. जाऊ दे. कुठं जाऊ दे. अगरबत्ती नाही हा संक्रांती घेऊन ये. त्याने काय असते? असते ती उडी 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 मडकी काय मी सांगून आल्या. पैसे दिले का त्यांना? दिल्यात. तुला बाकीच काय करायचं. आसन सुद्धा आहे. तू जाऊन घेऊन ये तर मी डाळ घाल. आता मी साडी घालू? अगं तुला मोकळं चाला येत नाही राणी आणि ती साडी नेसून कुठं पडतीच ग. त्याला पुरी घालायला लागले त्या. तुला घालायची आहे साडी. होय. हा घाल की ड्रेस बिरेस कसला तर. नाही माझ्याकडे चांगला. सगळेजण साडी नेसणार आहेत आणि मी ड्रेस घालू. सुमाई नेसायची आहे का. मग तिची मग मम्मी तिला एकापेक्षा एक साड्या देते आणि मला काहीच नाही. मग आता माझी नेसतेच झुपते का तुला. काय होते हलकी बघून दे. बरं नेस. आणि साडी नेसून काय करणार. सगळ्या गावात झकाला हलणार. त्यांनी तिळगुळ वाटायला जाणार आहे. मी त्यांच्यासोबत जाणार. बरं पैसे दे की मला. बरं उद गाडी आणि उद गाडी काय म्हणतेस गावी. ते तो सांगितलेलं ते काय तिळगुळ आणि ते संक्रांतचं ते त्याला पैसे दिले तुम्ही. बरं राहू दे. मला अजून 10 वाजता दे. तुला कशाला. गजरा. आता गजरा घालून गावात काय झकार आणतेस. हा असं ते ते साडीवर घातल्यावर चांगलं दिसते. म्हणजे तिळगुळ वाटाय जाते असं. काय पुरुषने करायचं धर बाई. बस सगळं जाऊ दे. हे मकर संक्रांती सण साजरा का करते ते. अरे येड्या तुला माहिती नाही लग्न झाली की नाही पोरींची मग ती सासरला जाते ती का नाही नांदायला. मग आई बाप काय करते ती वंसा म्हणून का नाही संक्रांतीचं सगळं घेऊन जाते ती. मुलीला घेऊन घरी येते ती आणि ती वंसायचं काय. वंसायचं म्हणजे अगं ती तिळगुळ देऊन म्हणजे तिचं वटी भरायची त्या मुलीची. आले की त्यांना वटी भरायची तिचं वंसायचं. मग सगळ्या बाया बोलवून तिला हळद कुंकू लावून त्याला म्हणायचा वंसा. म्हणजे ही वर्षातला सण एक वेळाच येतो संक्रांत. तिळगुळ देऊन गोड बोला म्हणायचं पाया पडायचं मोठ्या माणसाला. तिळगुळ वाटायचं आहे असते. पुढचं काय मला माहिती. तुला लगीन झाल्याशिवाय काय करणार नाही राणी. तुझ्या डोसक्यातच येणार नाही. राहू दे सासूबाई. ए लवकर ये. बापू मंडपचं बी काय नाही. ए बापू आता काय हाय सुद्याला. ए बापू आणि गांडीवर ऊन पडलं की रे बापू. उठकी उठकी. काय आते म्हणतोय आणि लाज नसल्या मरदा. हा खुर्ची तुला काय वाटतंय का नाही सांग की. काय आता करू. शहाण्या माणसावाने वाट की जरा. आता काय करू. का मी आले म्हणून तसं करायला लागलायच काय. काय बोल काय अरे आज सण सुद्धा आहे रे बापू. रासार काय 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 बडबडते. काय बडबड. भूत लागल्यावानी मरदा. रासार ती त्या महिन्याचं नाव काढून घुकतोयच मरदा. काय तर कळू दे रे मला. हा करून टाकूया. ऐक माझं. महिना काय महिना अजून मॅच बघितलाय महिना. मग अरे मग चाला मग लगीन येऊ करायला नको का सांग तुझं मला. भेटाय दररोज बोलवते मला. दररोज मी भेटायला त्या ठिकाणी गेलो का तिचा फोन बंद. बर मग मला तरी जाऊ की कसे गे बघू. मॅच बघितलं तर तुला काय धावते.
मग ही मार खायचं लक्षण आहे ती का नाही सांग बर. हा मैदानी ठोकते काय ती मलाच मर्दा. कळलं झालंय का कोण नाही चेष्टा करायला लागले. हा बरं ही चेष्टाची मस्करी होई याची. चेष्टा म्हणायला पोरगी बोलते म्हणजे चेष्टा तर कुठली म्हणायची. हा पोरगी बोलते म्हणल्यावर चेष्टा झाली होई. पण ही काहीतरी भलतच होऊन बसील बाबा. शाना हुयाचा बघ. यावं केलं मी डोक्यातनंच काढले. डोक्यातनं काढ बापू. चांगली माणसं तुला नावे असते ती. 4 माणसात आपण बसतोय उठतोय. हा लग्नही करायला पाहिजे की नाही सांग मला. आणि मला खरंच सांग बघ. या आठवड्यात मला सांग बाबा काय बापू. सांगू या आठवड्यात काय सांगू. काय तर करतो माझी मी कुणाचं बी काय माझी नवऱ्याकडली जमीन निघतो तुझ्या लग्नासाठी. मी लगीन आता लगेच करत नाही. बघ राणी लगीन आधी करायचं मग बघू. मी आता लगेच करत नाही. मी 2-3 वर्ष तर अजून लगीन करत. आता काय करू ग बाई. अरे बापू माणूसच का जनावर आहेस तू. हा मी नाही करत. अरे लग्नाचं वय गेल्यावर पुन्हा लगीन करते ती वेरी अड्या. नाही मी नाही लगीनच करून घेतो. काय तुझी तुला पटतंय बघ. माझं डोकं खरं चाललं ना तुमच्या पुढं. ती पोरगी तसली आणि तू तसला. बरं असू दे. मला खरं सांग बघ बापू. मला करमत नाही बघ. रास सांग मला झोप नाही. तू चावळून उठतो याच सांग मला. मला बरं वाटतंय खरं सांग. बरं असू दे. हं? मला खरंच माझी शपथ आहे तुला. तू मला ह्या 8-15 दिवसात मला खरं खरं सांगायचं. बघू मला गाठ पडली तर तुला सांग. खरं खरं काय आहे खरं. खरंच सांगायचं मला. तू काय बी असू ती कुठली महिना असू दे नाही कोण असू दे. असं नाही रे. संक्रांत आहे आज. ती कुठे गेली. ते पोरीत मी गेली असेल. आणि उदकाडी आणि जरा तिळगुळ घेऊन ये म्हटलं. हा पाणी काढायला सांगते आंघोळ मला. साहेबायची हा आम्हाला बायको केल्यावर तिला सांग की तसं. बायकोला सांग. बायको वाटते पोरगीला कसं करतोयस रे तू. लाज वाटत नाही तुला. काय काम एवढ्या एवढ्या बाळाला सांगतोयस का काय मग? काम करते काय नुसती भाकरी आता किती वाजले त्या 12 वाजत आल्या. आता उठलायच आणि पाणी उतरून दे म्हणतोयस. म्हणजे काय करायचं काय तुझ्या पुढे सांग मला. बरं असू दे. ते आंघोळ करून जाऊ दे मला. काम तुमचं तुम्ही ती पोळ्या करा. आता काय करायचं. आज भाडं धरलंयच. झाली बाबा. ती पोर निघली गावात आहे की थांबली. अरे 12 वाजत तर झोपून कशाचं भाडं करतोयस रे. आ? काय करायचं रात्री पोरं- सामान सोडून आलो तिथे. उद्या याला लग्न आहे. दुपारनंतर चालू करा. त्यांचा मुहूर्त काय ते दुपारी. त्यामुळे काय? दुपारी म्हणून सांगितलं. मग आता हे डोक्यातनं काढू काय रे मी लग्नाचं. आगान लागेल नवरच विचार असतील. जाऊ राहू दे. ते लगीन बघू दे त्यांचं. अरे मलाच मी लगीन बिगीन करून घेत नसतो. हं? मला ते पाणी काढून द्या आंघोळ. काय तुझ्या पुढे बोंबलायची बारी आहे बाबा. अगं सुमन भास्कर की किती चुकून करायला लागल्यास. झालं की झालं काय झालं किती चुकून केलाय सगळं. आले आले. आवर लवकर. झालं लाईट पण गेली. झालं आवर लवकर. हा आले. अगं काय सांगू तुला आमच्या आईचं उगाच सणासुदीच असलं खेट काढत बसत्या. कशाला काय आयला उगाच बोलत्यास. होय काय बोलत्या तुला काय माहिती. 8 दिवस कसली माझ्या माग लागलेली. बरं राहू दे. ते राणीकडे जायचं आपल्याला. साडी घालायचं माहिती ना संध्याकाळनं. घालूया की. घाले ना कोणती घालायची. आता बघूया की कुठली चांगली ती घालायची. नाही ब्लॅक कलरची घाल्या. ब्लॅक कलरची नको ग. का. ब्लॅक मला नाही आवडत. तू ब्लॅक घालते. होय. तू घाल ब्लॅक. मी दुसरी कुठली तर बघून घालते चांगली. हा. अगं मी त्यांच्या जानूला पण सांगून आले की आज साडी घालायची म्हणून. राणीला सांगितलीस का? कशाला त्या राणीला सांगितलंच नाही. तुम्ही घालते का? ये की लवकर जरा. होय ती काय केलंय की सगळी दारात. बघ की अगं. अगं ती पाणी आलता. जायने एवढी भांडी काढून ठेवली त्याने कामाला. तू बरे आलास सकाळ सकाळ. होय आल्या. आज साडी घालून दिली का? हा मग घालायची की आत्तीला भांडून आले तिथं मी. राणी तू कुठली साडी घालणार आहे. बघू अजून काही ठरवलं नाही पण आजची लाल साडी मला वाटत ती घालणार आहे जमलं तर. तू
मी पण बघणार आहे कुठली चांगली असेल ती घालणार आहे. चालतंय ना तू ग. मी ब्लॅक कलरची घालणार आहे. का बरं? का म्हणजे मला आवडते म्हणून घालणार आहे. बरं सगळं जाऊ दे. जान्हवीला सांगितलं होय मी तिने येताना सांगितलंय, सांगून आले येताना. आवडत असेल ते आता. अगं चला की मग आपण आज इथंच बसलोय ते आवरायला लागल्या. बरं चला मग मी माझी कामावरून बरं आम्ही जातोय. ए शेवट माझ्या दुकानात येते. दुकानला हा अगरबत्ती आणायला सांगितलं. ए सुमन आवर लवकर. हा चला दे मी साडी नेसायची छान दिसली पाहिजे. त्यात तिनं अगरबत्ती आणि तिळगुळ सगळ्यांची मडकी आणायला सांगितलं. आणि येताना गजरा पण घेऊन येणार. गजरा मला पण. ए बाई का 10 रुपये दे मला. काय अगं राणे, आधीच एवढं एवढं येतोय तुला कुठला देऊ बाई. कधी तर ऐकत जा की अगं राणे. आता असल्यावर ऐकणार. माझ्याकडे असं तर पाहिजे. कपडे घ्यायचे तुम्हाला. अरे तर अजून पगार झाला नाही. अरे तर मला घालाय कपडे नाही तुला कुठली ग. मला काय सांगू नको, मला संध्याकाळपत्र कपडे पाहिजे. अरे इथे मी काम करून करून लगा दमतीन, तुला कपडे घेऊन देऊ. जा काम धंदा बघ जा काय तर. मला काय सांगू नको, मला संध्याकाळ बघू काय होते संध्याकाळी. दाद्या मला काय सांगू नको, मला संध्याकाळपासून कपडे पाहिजे ते. आणि तुझं काम मी करायला लागलोय. हे तर समनला भेटायला जायला मला कपडे नाही घालायला, आणि तुला कुठले कपडे घालू. काम कर. होय होय करतो का माझं माझं. आईला 1 वाजले 2 वाजल्या मसरासले पाणी पाजायला. पाणी हाय या बारक्याला पाचतो. दाद्यानं आज कपडेच नाही घेऊ दे. आईलाच नाव सांग. पिवा या पाणी तो. दाद्या पैशाच नेमकं करते तर काय. आईला बी देत नाही, घरात बी ठेवत नाही. नेमकं चाललंय ह्याचं काय बघायला पाहिजे. पिली का बाया.
काकी कोण आहे ये की महेश ये बस काय आई फक्त तळवळून देणार आहे तू काय म्हणतेस का नाही थोडा ते घ्या गोड मला तळवळ घे गोड ते गोड बोल आमचं देव सांगू पण आमच्याशी भांडू नको काकी येऊ का? आपल्या घरातलं पण देखील तळवळ त्याला खा. आवरली असेल का ग? काय माहिती अगं चल की बघूया. छान दिसायलेस बरं का थँक्यू तू पण दिसायलास हा. मला चालायला नाही येत. आत्ती म्हटलेली बरोबरच होतं मला काय? साडी पेलवत नाही नकोच बोललेली. नाही खरंच चांगली दिसायलास हा. अगं ह्याच्यावर ब्लाऊज मॅचिंग नव्हता नाही तर आणि त्यात ज्वेलरी पण एकच होती. जान्हवी आली वाटतं. हा, 100 जान्हवी. वर्ष आयुष्य आहे बघ तिला. तिचं काय बाई गाडीवर नाही आपण चालत आलोय. सुमन बरं जानू मी जाऊ का? एक 5 मिनिटं थांब, काय होतंय बघते आणि मग जा बर का. ए सुमन सुमन काकू सुमन कुठे आहे? काय गं? सुमन काय करायचं? तिळगुळ घे गोड 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 द्या तुम्ही. तिळगुळ घे गोड गोड. तिळगुळ घे गोड गोड. तिळगुळ घे गोड गोड. माझं घ्या आता थांबा. तिळगुळ घे गोड गोड गोड. तिळगुळ घे गोड गोड गोड. चला बघा घ्या. तिळगुळ घ्या गोड गोड. बरं, तिळगुळ घे गोड गोड. तिळगुळ घ्या गोड गोड. तिळगुळ घ्या गोड गोड. तिळगुळ न घेता जाणार दिल तर घेणार ना. माझ्याकडे तिळगुळ नाही. तिळगुळ घे गोड गोड गोड. माझं नाही काय. माझंच घेतलं आणि मला श्री मग आता काय करायचं मी तरी आणलं नाही. जानून आणले जानू आज इथे. आज कोण आहे? किती काची पण होय आज बाहेर दिसायला आले. बरं जाऊ का? नको नको तुमची मुली मी काय माझं काय काम केलं. जाऊ का? बाहेर दिसायला आल्या. चला काकी येते आता. आई मी पण जाते. लवकर या. हा दुकानला कसं जायचं?